मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की हिंदू विवाहाच्या अनेक परंपरा आणि प्रथा आहेत, पण एकाच गोत्रात लग्न करू नये असे आपले शास्त्र सांगते। पण याच गोत्रात लग्न न करण्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या। लग्नासाठी प्रत्येक धर्माचे स्वतःचे नियम आणि परंपरा असतात। हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर हिंदू धर्मातही लग्नाचे अनेक नियम आहेत, ज्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे। हा नियम, चालीरीती आणि परंपरामुळे हिंदू धर्मात लग्नाचे महत्त्व वाढते, त्यामुळे लग्नानंतरही नाते गोड आणि मजबूत राहते। हिंदू विवाहाशी संबंधित अनेक प्रथांपैकी एक म्हणजे एकाच गोत्रात विवाह न करणे। लग्नापूर्वी ज्याप्रमाणे कुंडली जुळवण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे गोत्र जुळवण्याची ही प्रथा आहे। गोत्र एकच असेल तर लग्न होत नाही। घरातील वडीलधारी मंडळी किंवा आपले शास्त्रही अनेकदा सांगते की एकाच गोत्रातले लोक असतील तर लग्न होऊ शकत नाही। आजही अनेकांना आजी आजोबा एकाच गोत्रात लग्न का नाकारतात याचे नेमके कारण माहीत नाही। आज आम्ही तुम्हाला सांगतोय की एकाच गोत्रात लग्न न करण्याचा धार्मिक समजुती मागे एक वैज्ञानिक कारण आहे, त्याबद्दल जाणून घेऊया। एकाच गोत्रात लग्न न करण्याची कारणे जाणून घेण्याआधी गोत्र म्हणजे काय ते समजून घेऊ। गोत्राचे वर्गीकरण वैदिक काळापासून अस्तित्वात आले। गोत्र सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी अंगिरस, अत्री, गौतम, कश्यप, भृगु, वशिष्ठ आणि भारद्वाज आहेत। आपल्या हिंदू धर्मात एकाच गोत्रात विवाह करण्यास मनाई आहे, कारण एकच गोत्र असल्याने मुलगा आणि मुलगी यांच्यात भावा बहिणीचे नाते निर्माण होते। एकच गोत्र असल्यामुळे आपले पूर्वजही तेच बनतात। हिंदू धर्मात समान गोत्रातील लोकांना जवळचे नातेवाईक मानले जाते, म्हणूनच आपले वडीलधारी लोक त्याच गोत्रातील लग्नाला मनाई करतात। शास्त्रात 3 गोत्र न सोडता लग्नाला परवानगी आहे। विज्ञानानुसार एकाच गोत्रात विवाह केल्याने जोडप्यांमध्ये समान आनुवंशिक दोष निर्माण होऊ शकतात। आनुवंशिक आणि संकरित DNA जुळत नसल्यामुळे भविष्यात या जोडपाला मुले होण्यात अडचणी येऊ शकतात। मंडळी, आजकाल गोत्र पाहणं, पत्रिका जुळवणं या गोष्टी काही लोक पाहत नाहीत, मात्र पत्रिका न पाहिल्याचे किंवा एकाच गोत्रात लग्न केल्याचे दुष्परिणाम नंतर या व्यक्तींना भोगावे लागतात। आता एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तो म्हणजे गोत्र का विचारलं जातं, किंबहुना गोत्र म्हणजे काय? सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर गोत्र घरात एकमेकांशी लग्न टाळण्यासाठी बनवली गेलेली एक पद्धती आहे। एकाच रक्ताच्या व्यक्तीने एकत्र येऊन लग्न करू नये यासाठी गोत्र व्यवस्था बनवली गेली होती आणि आजही त्याच पद्धतीचं पालन केलं जातं। आपल्या हिंदू धर्मात किमान 3 गोत्र सोडून लग्न करण्याची अनुमती दिली जाते। पहिलं वडिलांचं गोत्र, दुसरं आईचं गोत्र आणि तिसरं आजी म्हणजेच वडिलांच्या आईचं गोत्र। ही गोत्र सोडून इतर कोणत्याही गोत्रात लग्न करायला अनुमती दिली आहे। अनेक विद्वानांचेही असे मत आहे की एकाच गोत्रातील विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही अनेक संकटांना सामोरे जावे लागते, त्यामुळे बालकांमध्ये विविध दोष व आजार होण्याची शक्यता असते। गोत्र परंपरा रक्ताच्या नात्याशी संबंधित आहेत। अशा स्थितीत एकाच गोत्रात विवाह केल्याने मुलांमध्ये शारीरिक दोष तर निर्माण होतातच, शिवाय चारित्र्य आणि मानसिक विकार होण्याचीही शक्यता आहे। एकाच गोत्रात अनेक भिन्न कुळे असू शकतात, त्यामुळे विविध समुदायांच्या स्वतःच्या परंपरा आहेत। काही ठिकाणी 4 गोत्रांनी विवाह टाळण्याचा नियम आहे, तर काही वंशांमध्ये 3 गोत्र टाळण्याची परंपरा आहे। यामुळे वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही। तज्ज्ञांच्या मते तर असं आहे की एकाच गोत्रातील विवाहातून जन्माला आलेल्या मुलांच्या विचारसरणीत नवल नाही, यामध्ये पूर्वजांची झलक पाहायला मिळते। हिंदू धर्मात काही गोत्रांमध्ये विवाह निषिद्ध आहे। लग्नाच्या वेळी 3 गोत्रे बाजूला ठेवली जातात, म्हणजेच त्या गोत्रांमध्ये तुम्ही लग्न करू शकत नाही। मंडळी, मानव हा एक सामाजिक प्राणी आहे। समाजामध्ये बनवलेल्या धोरणांचे आणि नियमांचे पालन करूनच एक सामान्य माणूस या समाजात स्वतःचा आणि कुटुंबाचा सन्मान राखू शकतो। गोत्र हा देखील प्राचीन मानवी समाजाने निर्माण केलेल्या चालीरीतींचा एक भाग आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती कोणत्या पूर्वजाचे मूल आहे हे ठरवते। वंशातील सर्व वंशज मूळतः एकाच पूर्वजाशी संबंधित आहेत। मान्यतेनुसार आपण सर्व ऋषी मुनींची मुले आहोत। व्यावहारिक स्वरूपात गोत्र म्हणजेच ओळख, जी ब्राह्मणांसाठी त्यांच्या ऋषी कुळांनी होती। 7 ऋषींच्या नावांच्या आधारे 7 गोत्र प्रचलित होती, परंतु कालांतराने ते वाढत गेले आणि आज गोत्रांची संख्या सुमारे 115 आहे। तर जी पूर्वीची 7 गोत्र होती ती कोणती आहेत तर 7 ऋषी आणि गोत्र म्हणजे एक आहे अत्री, दुसरं भारद्वाज,
तिसरं भृगु, चौथं गौतम, पाचवं कश्यप, सहावे वसिष्ठ आणि सातवे विश्वामित्र. आणि पुढे एकाच गोत्रातील लोक, एकाच ऋषींची मुले असल्याने त्यांना भाऊ बहीण मानले गेले. याच गोत्रातील स्त्री पुरुषाचा विवाह पाप मानला जाण्याचे मुख्य कारण आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून एकाच गोत्रातील मुलगा आणि मुलगी यांच्यातील नाते हे भाऊ बहिणीचे असते आणि त्यांचा विवाह सामाजिक दृष्टिकोनातून दंडनीय आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या गोत्राची माहिती त्याच्या कुटुंबातील ज्येष्ठांकडूनच मिळते. म्हणूनच तुमच्या गोत्राबद्दल जाणून घेण्याचा आणि ही परंपरा तुमच्या वंशजापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या गोत्राबद्दल तुमच्या वडीलधाऱ्यांकडून शोधणे आणि ते तुमच्या पुढील पिढीला साजा करणे. तुमच्या कुटुंबात जर कोणी वडीलधारी व्यक्ती नसेल आणि तुम्हाला तुमच्या गोत्राची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून त्याबद्दल माहिती घेऊ शकता. जसे जर तुम्ही त्या मूळ गावाचे रहिवासी असाल तर अनेकदा असे घडते की गावातील बहुतेक घरे एकाच गोत्राचे असतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमचे गोत्र सहज जाणून घेऊ शकता. कधीकधी असे होते की तुमचे पूर्वज गेल्या 40 किंवा 50 वर्षांपासून शहरात राहू लागले. अशा स्थितीत तुमचे पूर्वज कोणत्या गावातले होते हे शोधण्याचा प्रयत्न करा. त्या गावात जाऊन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्या गोत्राची माहिती मिळवू शकता. तसेच मूळ गावाच्या ग्रामदेवतेच्या किंवा कुलदेवतेच्या स्थानी जाऊन तेथील पुजाऱ्यांकडून याबद्दल माहिती घेऊ शकता. कुटुंबाचे अहवाल तसेच वंशावळी वगैरे बनवणाऱ्यांना विचारू शकता. तरी माहिती मिळत नसेल तर आपले आडनाव समान एकाच गावातून येणारे असे असल्यास त्याच आडनावाच्या कोणत्याही व्यक्तीस विचारून बघावे. तेही न जमल्यास आपल्या गुरुचे गोत्र घेता येते. मंडळी, ब्राह्मणांमध्ये जेव्हा कोणाला आपल्या गोत्राची माहिती नसेल तर तो कश्यप गोत्राचे उच्चार करतो. असे यासाठी कारण कश्यप ऋषींचे एकापेक्षा जास्त लग्न झाले आणि त्यांना बरीच अपत्ये होती. अनेक अपत्ये असल्यामुळे असे ब्राह्मण ज्यांना आपल्या गोत्राची माहिती नसते कश्यप ऋषींच्या ऋषिकुळाशी निगडीत मानले जाते.